पाटील. मैच है श्रीदत्त फाइटर्स सानपड अगेंस्ट द 7292 माफे के बीच. ची जोडी पंकज पाटील आणि रवींद्र पाटील. आणि त्याच दरम्यान बॅटची आउटसाइड एज घेत असताना थर्ड मॅन क्षेत्रामध्ये उडालेला की आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. करावा गावातील उद्योजक विशाल तांडेल साहेबांना विनंती करतो की मंचावर या. धन्यवाद. झालेली आहे श्रीदत्त सानपाडा संघाची. त्याच दरम्यान ड्राइव्ह केलेली आहे आणि मिड ऑन क्लिअर करत असताना चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग ऑन पर्यंत, गाठेल सीमारेषा. यावेळेस सुद्धा जी वासकर साहेबांचा हा संघ देखील आहे. हे दोन संघ मालक एकमेकांच्या विरोधात अटकवलं होतं आणि जे पहिलं पर्व राहिलं होतं त्या पर्वामध्ये अति 79 रायडर्स माफे संघाने मात्र द्वितीय पारितोषिक पटकावलं होतं. यावेळेस चांगला पिकअप शॉट आहे, मिड विकेट क्लिअर अंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला फटका आहे. कलात्मकता आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य यांचं मिश्रण दाखवणारा हा फटका रवी पाटीलवर. फटका चांगला आहे, पुल केलेला आहे क्षेत्ररक्षकाच्या बाजूने, परंतु तिथे झाली गफलत आणि गफलतीच्या धावा स्ट्रोक पाहिला. त्याच दरम्यान पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जात आहे अलॉंग द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक येतील आणि गफलत केली जाईल. जिथे मात्र एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता दुसरी धाव सुद्धा होईल पूर्ण. भावेश यावेळेस फटका जोरदार आहे, सरळ दिशेने खेचलेला. आणि इथे मात्र काय होत आहे येणारा खेळ सांगेल. यावेळेस आणखीन एक फटका उंचावरलेला आहे. यावेळेस मात्र विनीत मडवी काही चूक करणार नाही. चुकीची पुनरावृत्ती देण्याची आवश्यकता आहे आणि तो एक्स्ट्रा टच देण्यासाठी तेजस पाटील सज्ज. पहिल्या चेंडूवर उडालेला आहे हवेमध्ये. विनीत मडवी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने उभे अलॉंग द ग्राउंड. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जात आहे. क्षेत्ररक्षकांनी जोरदार धाव घेतलेली आहे, परंतु चेंडूची गती क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळेल. एक गली रिजन, एक शॉट थर्ड मॅन आणि एक शॉट फाईन लेग, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना. त्याच दरम्यान सरळ दिशेने खेचलेला फटका वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या 9 धावसंख्येवर खेळत आहेत. यावेळेस सुद्धा फटका हवेमध्ये आहे, उंच तर गेलेला आहे आणि चेंडू जाईल सुद्धा लांब असताना. शेवटचा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये आणि फेकी चांगली सरळ कीपर कडे पोहोचत आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र रवी पाटील यांना समालोचक, ज्यांनी नवी मुंबईच नाही तर ठाणे रायगड परिसरामध्ये साठी पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, जास्त बॅकफुटला जात असताना एक ऑन दी अप फटका डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन ला क्लिअर करत चाललाय बॉल सीमा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर, एक चांगला फटका, कलात्मक फटका. दीपक वैतीच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन. ओव्हर पिच बॉल इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका. नमीच्या बॅट मधून आला, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पली बॉल. ओहो, नो लुक शॉट. फटका तुम्ही पाहू शकाल मित्रांनो. हा फटका तुम्हाला आवडला असेल. फुलर लेनचा बॉल थ्रू द कव्हर, इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय गॅप मधून, बॉल सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. आणखीन एक चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोकाने येतोय. ओहो, बॅकफुटला जात असताना पिच केलाय, फटका चांगला आहे. हा सुद्धा बॉल जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दीपक आणखीन एक चांगला फटका, इनसाइड आउट. क्रिकेटचा अगदी मादक सौंदर्य दाखवणारा फटका, आविष्कार. ओहो, इथे बीमर नो बॉल घोषित केलाय. फुलर लेनचा बॉल इथे पंच नो बॉल. रवींद्र पाटील आलाय बॉलिंग साठी. पहिला बॉल स्विंग इन मिस, विकेट्स घ्यावे लागतील. बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केला गुल, बॉल सीमारेषा पली. ओहो, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय आणि बॉल गेलाय. पडा चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करू.